बीड जिल्ह्यामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे बिंदुसरा नदीला पूर आलाय। पुराच्या पाण्यात जनावरं सुद्धा वाहून गेली आहेत। शहरातील दगडी पुलावरून पाणी जात असल्यानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलाय। जालन्याच्या रामसगावमधील नदीला मुसळधार पावसामुळे पूर आलाय। पुलावरून गुडघावर पाणी वाहत आहे, त्यामुळे नागरिकांना पुलावरून प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागतोय। तर घनसावंगी तालुक्यातील लहान मोठे नदी नाले आणि ओढे सुद्धा ओसंडून वाहत आहेत। धाराशिवच्या माणकेश्वर बार्शी रोडवरचा जो पूल होता तो पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानं प्रवासात अडथळा निर्माण होतोय। बार्शीकडे जाण्याचा संपर्क तुटल्यानं दूध उत्पादक शेतकऱ्यांनी अनोखी शक्कल लढवली। पोकलेन मशीनच्या बकेटवर बसून जीव धोक्यात घालून शेतकऱ्यांनी नदी पार केली। रत्नागिरीमध्ये मुंबई गोवा महामार्गावर चिखलाचं साम्राज्य निर्माण झालंय। रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतोय। या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक झालेली आहे। रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांच्याकडून देण्यात आलाय। कल्याणमधील एका इंटरनॅशनल स्कूलची भिंत कोसळल्याची घटना घडली। या घटनेमध्ये एकाचा मृत्यू तर 3 ते 4 लहान मुलं गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे। मुलांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल केलं गेलंय। जालन्यामध्ये एकता भवन या इमारतीच्या एका खोलीचं छत कोसळल्याची घटना घडली आहे। जालना शहरातील माळीपुरा भागात घडलेल्या या घटनेनं एकच खळबळ माजली आहे। सुदैवानं रात्रीच्या वेळी कार्यालय बंद होतं, त्या ठिकाणी कर्मचारी नव्हते, म्हणून कोणतीही जीवितहानी झाली नाही। नंदुरबार जिल्ह्यामध्ये पाऊस आणि वातावरण बदलामुळे कापसाची पेरणी रखडली आहे। पाण्याची सोय असलेल्या शेतकरी मे महिन्यात कापसाची लागवड करतात, मात्र यंदा अवकाळी पाऊस वातावरणातील बदलांमुळे उन्हाळी पिकांची लागवड वेळेवर झाली नसल्याचं चित्र दिसतंय। त्यामुळे उत्पन्नावर सुद्धा मोठा परिणाम होणार आहे। अवकाळी पावसामुळे नाशिकच्या चांदवड तालुक्यात शेतीचं मोठं नुकसान झालं। या नुकसानीचे पंचनामे करण्यास प्रशासनाकडून सुरुवात झाली आहे। मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच चांदवड तालुक्यात अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला होता। त्यात 81 हेक्टरवरील कांद्यासह इतर पिकांचं नुकसान झालं। नंदुरबारमध्ये किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत रब्बी हंगामातील भरड धान्य खरेदी केंद्र सुरू झालंय। या केंद्रांतर्गत 114 शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून ज्वारीला 3,371 तर मक्याला 2,225 दर मिळणार आहे। या केंद्राचं 1,500 क्विंटल धान्य खरेदीचं उद्दिष्ट समोर आलंय। साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबतचा आढावा घेतला आणि त्या संदर्भातली बैठक घेतली। या दरम्यान जिल्ह्यामध्ये पावसामुळे 8 ते 10 कोटींचं नुकसान झाल्याचं देसाई यांनी सांगितलंय। 38 घरांची पडझड आणि 6,207 शेतकऱ्यांचं 1,900 हेक्टर क्षेत्रातील पिकांचं नुकसान झाल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे। बाजारामध्ये हिरव्या मिरचीची मागील काही आठवड्यांपासून आवक कमी आहे, तर दुसरीकडे मागणी वाढल्यानं दर स्थिर दिसतायत। दरम्यान मिरची 3,000 ते 3,500 रुपये दरानं विकली जाते आहे। आवक वाढण्याची शक्यता नसल्यानं मिरचीचे दर पुढील काही आठवडे स्थिर राहू शकतात, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला। बाजारामध्ये मागील काही आठवड्यांपासून हळदीचे दरही स्थिरावलेले दिसतात। हळदीला लग्न सराईमुळे मागणी सुद्धा चांगली आहे, तसंच बाजारातील हळदीची आवकही मंदावली आहे। सध्या बाजारामध्ये हळद 12,000 ते 13,000 रुपयांच्या दरम्यान विकली जाते। पुढील काही आठवडे हळदीच्या भावात काहीसे चढ उतार दिसू शकतात। हिंगोलीच्या चोरजवळा शिवारात पाणी टंचाईला कंटाळून शेतकऱ्यांना 1 एकर क्षेत्रावरील संत्र्याच्या बागेवर कुऱ्हाड चालवली आहे। चोरजवळा शिवारात यंदा पाणी टंचाईचं भीषण संकट निर्माण झालंय, त्यामुळे फळबागा उत्पादक शेतकरी हवालदिल झालेले आहेत। जालन्याच्या घनसावंगी तालुक्यातील जामसमर्थ गावात मुसळधार पावसामुळे काढून ठेवलेल्या कांद्याचं नुकसान झालं, त्यामुळे या परिसरातील शेतकरी चिंतेमध्ये सापडल्यात। शासनानं नुकसानीचे पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करतोय। आवक कमी झाल्यानं लसणाच्या भावामध्ये 15 ते 20% वाढ झाली। किरकोळ बाजारामध्ये लसणाचे दर 140 ते 200 रुपये किलोपर्यंत पोहोचलेले आहेत। त्यामुळे स्वयंपाकातील फोडणी आता महाग होणार असल्यानं गृहिणींची चिंता चांगलीच वाढली आहे। मागील 2 आठवड्यांपासून कांद्याचे भाव पुन्हा स्थिरावलेले दिसतात। पावसानं वाढलेलं नुकसान आणि बाजारातील कमी आवक यामुळे मधल्या काळात कांद्याच्या भावात काहीशी वाढ दिसून आली होती। सध्या कांद्याचा भाव बहुतांशी बाजारांमध्ये सरासरी 1,100 ते 1,300 रुपयांच्या दरम्यान आहे।
पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील लाखणगाव परिसरात मुसळधार पावसामुळे टोमॅटो पिकांचं प्रचंड नुकसान झालं। टोमॅटोला शेतातच बुरशी येऊन पीक खराब झालंय। केलेला खर्चही निघत नसल्यानं शेतकरी चिंतेमध्ये सापडले आहेत। पावसामुळे घाऊक बाजारामध्ये फळं आणि भाज्यांची आवक कमी प्रमाणात झाली, त्यामुळे भाज्यांच्या भावात 30 ते 35% वाढ झाल्याचं दिसतंय। मुसळधार पावसाचा कोकणासह पश्चिम महाराष्ट्राला मोठा फटका बसलाय। भाजीपाला भिजल्यामुळे बाजारामध्ये माल पोहोचेपर्यंत खराब झाला, त्यामुळे आवक कमी होऊन दर सुद्धा वधारलेले आहेत। वाशिम जिल्ह्यात राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचं महत्त्व पटवून देण्यात आलं आहे। यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत। आत्मा विभागाकडून शेतातील सेंद्रिय घटकांचा उपयोग करून कमी खर्चात दर्जेदार निविष्ठा तयार करण्याची पद्धत शिकवली जाते। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या तुरीच्या दरात घसरण दिसतेय। तुरीला सध्या 6125 ते 6750 रुपये इतकाच दर प्राप्त झालाय, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत। हमी भावानं तूर खरेदी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। केंद्र सरकारनं काल यंदाच्या हंगामासाठी तुरीचा हमी भाव 8000 रुपये ठेवलाय। वाशिम जिल्ह्यात सतत पडत असलेल्या पावसामुळे चवळी पिकावर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झाला। रोगामुळे पानं पिवळी पडली असून उत्पादनामध्ये मोठी घट झाली आहे। विविध औषधांची फवारणी करून सुद्धा रोग आटोक्यात काही येत नाहीये, त्यामुळे चवळीचं पीक शेतातून काढून टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली। यवतमाळ जिल्ह्यातील 325 गावांना मान्सूनपूर्व पावसानं चांगलंच झोडपलंय। मे महिन्यातच 2000 हेक्टरवरील शेत पिकांना याचा फटका बसलाय, त्यामुळे 3000 शेतकऱ्यांचं नुकसान झालं। शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडलेला असून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतोय। बेळगावच्या पूर्व भागात भात पेरणीला सुरुवात झाली आहे। पावसाचा जोर ओसरल्यानं शेतकऱ्यांची भात पेरणीसाठी लगबग सुरू आहे। शेतकऱ्यांनी 4 दिवस शेतातील पाणी ओसरण्याची वाट पाहिल्यानंतर अखेर शेती कामांना सुरुवात करण्यात आली आहे। बीडच्या शिरूरमध्ये पेरणीला सुरुवात झालेली आहे, मात्र व्यापाऱ्यांनी ठराविक बियाण्यांची कृत्रिम टंचाई निर्माण केली असून अधिकचे पैसे दिल्यास बियाणं उपलब्ध करून दिली जात आहेत। त्यामुळे या प्रकाराची कृषी विभागानं दखल घ्यावी, तसंच व्यापाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी शेतकरी करतोय। नागपूर जवळच्या धावेपडा गावात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पत्नी कांचन गडकरी यांनी शेतात कांदा उत्पादनाचा यशस्वी प्रयोग केला। त्यांनी मल्चिंग पेपर तंत्रज्ञान वापरून सेंद्रिय कांद्याचं उत्पादन घेतलं। हे कांदे तब्बल 1 किलो वजनाचे आहेत। रत्नागिरीमध्ये भात शेती पेरणीच्या कामांना सुरुवात झाली आहे। मुसळधार पावसामुळे पेरणीच्या कामाचा खोळंबा घडलेला होता, मात्र पावसानं काहीशी उसंत घेतली आणि शेती कामांना वेग आलाय। आधुनिक यंत्राच्या जगात आजही कोकणात पारंपरिक शेती केली जाते। भंडाऱ्यामध्ये पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांकडे केलेली आहे। शासनानं तात्काळ सर्व्हे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करत शासनानं जाहीर केलेला बोनस अद्याप मिळाला नसल्याचा आरोप काँग्रेसकडून केला गेला। यवतमाळमध्ये मे महिन्यात झालेल्या पावसामुळे तब्बल 325 गावांमध्ये जवळपास 2000 हेक्टरवर नुकसान झालं। रब्बी आणि खरीप हंगामातील नुकसान भरपाई अद्याप काही मिळाली नसताना त्यात उन्हाळी पिकांच्या नुकसानीची सुद्धा भर पडली आहे। कृषी मंत्रालयानं 2024-25 साठी पीक उत्पादन अंदाज जाहीर केलाय। यात विक्रमी अन्नधान्य उत्पादन 3000 लाख मेट्रिक टन अपेक्षित आहे। हे मागील वर्षाच्या तुलनेत 216 लाख मेट्रिक टन अधिक असून यात 6.5% वाढ अपेक्षित आहे। राज्यामध्ये शुक्रवारी कोरोनाचे 84 नवीन रुग्ण आढळून आलेत। देशामध्ये कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 15 वर पोहोचली आहे। यापैकी कोविडमुळे सर्वाधिक 7 मृत्यू हे महाराष्ट्रामध्ये झालेत। सध्या राज्यात कोविडसाठी इन्फ्लुएन्झा सारखी लक्षणं आणि गंभीर तीव्र श्वसन संसर्गाचं संरक्षण केलं जातं। अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमधील 11 गावात आजही टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे। सर्वाधिक पाणी टंचाई खडीमल गावात आहे। गेली 78 वर्ष झाली तरीही या गावात काही वीज नाही। सौर ऊर्जेवरील प्लेट निकामी झालेल्या दिसतात। यासोबतच आरोग्याची समस्या सुद्धा फार बिकट आहे, त्यामुळे प्रशासनानं याकडे तातडीनं लक्ष द्यावं अशी मागणी केली जाते।
छत्रपती संभाजीनगरमधील संतोष लड्ढा दरोडा प्रकरणी दरोडेखोरांनी वापरलेली कार आणि मोपोड पोलिसांनी जप्त केली आहे. घरामध्ये सोनं असल्याची टीप दिल्याच्या संशयातून देविदास शिंदे यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलाय. मात्र दरोड्यातील सोनं नेमकं कुठे आहे या प्रश्नाचं गूढ अद्यापही कायम आहे. मुंबईतील खोदकाम केलेल्या 1385 रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण पूर्ण झालंय. 5 जूनपर्यंत रस्त्यांच्या कामांसाठी लावलेले बॅरिगेट्स हटवण्याचे निर्देश प्राप्त झाले आहेत. बॅरिगेट्स हटवून रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्याचे निर्देश महापालिका अतिरिक्त आयुक्तांनी अधिकारी आणि कंत्राटदारांना दिलेले आहेत. एटीएसनं अटक केलेला रवी वर्मा 2 पाकिस्तानी फेसबुक अकाउंटच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. यामध्ये पायल शर्मा आणि इस्प्रीत अशी 2 पाकिस्तानी फेसबुक अकाउंटची नावं. रवी वर्मानं तब्बल 14 सबमरीन आणि युद्धनौकांची माहिती पाकिस्तानी अकाउंट्सला पाठवल्याचं तपासातून उघडकीस आलंय. राज्यातील प्लंबर्सना आता वॉटर इंजिनियर्सचा दर्जा प्राप्त होणार आहे. मजुरांना सन्मान मिळावा यासाठी काही नावांमध्ये बदल केले जाणार असल्याची माहिती मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी सुद्धा केली जाईल. देशातील 26,000 इंडिगो विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा प्रश्न आता अखेर सुटलाय. भाजप कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मध्यस्थीनंतर पगार वाढीचा निर्णय घेण्यात आलाय. इंडिगोच्या कर्मचाऱ्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर पगारवाढीचा निर्णय घेण्यात आलाय. बीडमध्ये पुन्हा मारहाणीचा प्रकार उघडकीस आलाय. 5 ते 7 जणांनी एकाला मिळून बेदम मारहाण केली. लाठ्याकाठ्यांनी मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आलाय. त्यामुळे बीडमधील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. बीड जिल्ह्यामध्ये 3.5 वर्षात 57 विवाहित महिलांनी जीवन संपवल्याची माहिती आहे. हुंड्याच्या मागणीसाठी केलेल्या छळाला कंटाळून विवाहितांनी आपलं जीवन संपवलं. 2022 मध्ये सर्वाधिक 19 विवाहितांनी आत्महत्या केल्याचं उघडकीस आलं. पनवेलमधील पेटालीमध्ये सासरच्या छळाला कंटाळून एका 30 वर्षीय महिलेनं गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. मात्र ही आत्महत्या नसून सासरच्यांनी छळ करून खून केल्याचा आरोप तिच्या माहेरच्यांनी केलाय. या प्रकरणाच्या चौकशीसाठी तळोजा पोलिसांकडून 3 विशेष पथकं तयार केली गेली आहेत. जालन्याच्या देवमूर्ती गावामध्ये 28 दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला अंबादास दानवेंनी भेट दिली आहे. या दरम्यान त्यांनी शेतकऱ्यांच्या मागणीला पाठिंबा सुद्धा दिला. जालना नांदेड समृद्धी महामार्गामध्ये गेलेल्या जमिनीला योग्य मोबदला द्यावा यासाठी हे आंदोलन केलं जात आहे. नागपुरातील बुट्टीबोरी MIDC लगतच्या नाल्यात केमिकलयुक्त पाण्यामुळे मासे मेल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. इंडस्ट्रीजमधून सोडलेल्या दूषित पाण्यामुळे मासे आणि सापांचा मृत्यू झालाय. जलस्रोत खराब होत असल्यानं नागरिकांचे आरोग्य सुद्धा धोक्यात आलंय. उल्हासनगरच्या वालधुनी नदीचं पाणी प्रदूषणामुळे फेसाळलंय. MIDCतील रासायनिक सांडपाणी नदीमध्ये सोडलं जात असल्याची माहिती आहे. अंबरनाथ आणि उल्हासनगर शहरातील केमिकल कंपन्या सांडपाण्यावर कोणत्याही प्रक्रिया न करता ते नदीमध्ये सोडतात आणि त्यामुळे नदी मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत असल्याचा आरोप केला जातोय. पावसाला सुरुवात झाली तरी नागपूरमधील नाग नदीची स्वच्छता अजूनही अपूर्ण आहे. यावर आमदार प्रवीण दटके यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुसळधार पाऊस झाला तर पूर येण्याची भीती सुद्धा त्यांनी व्यक्त केली आहे. त्यानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून नदीच्या स्वच्छतेसाठी सूचना सुद्धा दिलेल्या आहेत. भिवंडीमध्ये रस्त्यावर अतिक्रमण जे करतात त्यांना पालिकेनं कारवाईचा त्यांच्यावर हातोडा चालवला. या परिसरातील सुमारे 20 अतिक्रमणांवर पालिका पथकानं कारवाई केल्याची माहिती सहाय्यक आयुक्त गिरीश गोष्टेकर यांनी दिली. हिंगोलीमध्ये वारंगा फाटा परिसरात पोलीस बंदोबस्तामध्ये अतिक्रमणावर कारवाई केली गेली आहे. अतिक्रमण हटवण्यासाठी पालिका कर्मचारी आले असता दुकानदारांची धावपळ उडाली. अतिक्रमण हटवण्यापूर्वी अतिक्रमणधारकांना नोटीस बजावलेल्या होत्या. मात्र नोटीसीकडे दुर्लक्ष केल्यानं तोडक कारवाई केली गेली. सातारा प्रशासनानं मध्यरात्री मोहीम राबवत किल्ले अजिंक्यतारा पायथ्यालगत असलेला चबुतरा हटवलाय. संपूर्ण परिसरातील अतिक्रमण काढण्यात आलं असून या दरम्यान पोलिसांचा तगडा बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता आणि या दरम्यान पूर्णतः गोपनीयता बाळगण्यात आली होती.
भायखळ्यातील राणीबागेतील पेगवेंच्या इंग्रजी नावावरून नवा वाद सध्या सुरू झालाय। नव्यानं जन्मलेल्या पिल्लांना मराठी नावं देण्याची मागणी भाजपने केली आहे। 2 दिवसात नावं बदलली नाही तर भायखळा विधानसभा अध्यक्ष नितीन बनकर यांनी तीव्र आंदोलन करू असा इशारा दिलेला आहे। अमरावतीमध्ये दुसऱ्यांदा गुटख्यावर कारवाई झाली। या कारवाईमध्ये 11 लाखाचा गुटखा जप्त झाला। गुन्हे शाखा युनिट 1 ने ही कारवाई केली आहे। रामपुरी कॅम्प परिसरातील राजेश केसवानी यांच्या घरी गुन्हे शाखेनं धाड टाकली। या संदर्भातील अधिकचा तपास पोलिसांकडून सध्या केला जातो। पालघरच्या केळवे येथील एका रिसॉर्टवर अल्पवयीन मुलीवर प्रियकरानं गोळीबार केलाय। गोळीबारात तरुणी जखमी झाली आहे। रिव्हॉल्व्हर दाखवताना चुकून गोळी लागल्याचा प्राथमिक अंदाज। या प्रकरणी पोलिसांनी प्रियकराला ताब्यात घेतलं। मुंबईतील गिरगाव चौपाटीवर 80 वर्षांची वृद्ध महिला समुद्रामध्ये आत्महत्या करायला आलेली होती। चौपाटी परिसरातील स्थानिक मच्छीमारांनी वृद्ध महिलेचा जीव वाचवलाय। वृद्ध महिलेला वाचवून तिला पोलिसांच्या ताब्यात दिलं। बीडच्या सिरसाळ्यात 5 किलो गांजा पोलिसांनी जप्त केला। एकाच घरात हा साठा ठेवण्यात आला होता। या गांजाची किंमत 55,000 रुपये एवढी असून या प्रकरणात एका आरोपी विरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय। पोलीस या प्रकरणाचा अधिकचा तपास करतायत। भंडाऱ्याच्या जवाहरनगर पोलिसांनी ट्रक चालकाला लुटणाऱ्या टोळक्याला बेड्या ठोकल्यात। पिंपरी फाटा येथे ट्रक थांबल्यावर या चौघांनी चाकूचा धाक दाखवत मारहाण करत चालकाला लुटलेलं होतं। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी जलद गतीने चक्र फिरवली आणि चौघांना अटक केली। भंडाऱ्याच्या लाखांदूरमधील जैतापूरमध्ये महिलेच्या डोक्यावर वार करून हत्या झाली आहे। पत्नीच्या अनैतिक संबंधातून संतापलेला पती वेगळा झाला होता। याची कल्पना पोलिसांना सुद्धा दिलेली होती। मात्र संतापाच्या भरात अखेर पतीनं पत्नीची हत्या केली। त्याला पोलिसांनी अटक केली आहे। भंडाऱ्याच्या लाखणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कृषी केंद्रामध्ये बोगस 129 मेट्रिक टन खत आढळल्यानं कृषी विभागानं कारवाई केली। या प्रकरणी बाजार समितीच्या सचिवाला अटक झाली आहे। तर कंपनी मालक वितरक अजूनही मोकाट आहेत। पोलिसांकडून प्रकरणाचा अधिकचा तपास सुरू आहे। धुळ्याच्या इकरा कॉलनीमध्ये पेंटिंग काम करणाऱ्या कामगाराच्या घरात चोरी झाली आहे। 30,000 रुपयांची रोकड आणि सोनं चांदीचे दागिने असा एकूण 67,000 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबवलाय। कामगार कुटुंबासह गावी गेल्यानं चोरट्यांनी हा डाव साधलाय। DRIनं मुंबई विमानतळावरून ड्रग्ज तस्करी प्रकरणी घाणाच्या एका नागरिकाला अटक केली आहे। लायबेरियाहून तो भारतात अंमली पदार्थ विक्रीसाठी आणत होता आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे त्याला ताब्यात घेण्यात आलं असून चौकशीवेळी त्यानं अंमली पदार्थांची कॅप्सूल असल्याची कबुली सुद्धा दिली। नागपूरच्या कळमना पोलिसांनी भर रस्त्यावर तलवार घेऊन फिरत दहशत निर्माण करणाऱ्या तरुणाच्या मुसक्या आवळल्यात। विजयनगर परिसरातील मार्गावर तो दहशत निर्माण करत नागरिकांना शिवेगाळ करत होता। माहिती मिळताच पोलिसांनी त्याला अटक केली। त्याच्याकडची तलवार जप्त केली। प्रेमविवाह झालेल्या नववधूनं अवघ्या महिन्याभरातच आत्महत्या करून आपलं आयुष्य संपवलंय। विविध कारणांसह सतत मोबाईल बघते म्हणून सासूकडून तिचा छळ होत असल्याचा आरोप होतोय। या प्रकरणी आडगाव पोलिसांनी गुन्हा नोंदवत पतीसह सासूला सुद्धा अटक केली आहे। पुण्याच्या जुन्नर तालुक्यात घरफोडी करणाऱ्या आरोपीला अटक झाली आहे। ओतूर पोलिसांनी ही कारवाई केली। आरोपीनं ओतूर पिंपळवंडी तसंच काळवाडी परिसरात घरफोडी केली होती। पोलिसांनी आरोपीचा मोबाईल ताब्यात घेऊन तपास केल्यानंतर त्यानं गुन्ह्याची कबुली दिली आहे। पुण्याच्या वाघोलीमध्ये सुमारे 8.5 किलो गांजासह एकाला अटक झाली आहे। त्याच्याकडून 1.5 लाखांपेक्षा अधिकचा ऐवज जप्त झाला। वाघोलीच्या लोहगाव चौकाजवळ पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे। आरोपी विरोधात NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे।